अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रभाग क्रमांक 1, 7, 10 आणि 18 मधील स्थानिक विकास निधीच्या कामांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा विषय चर्चेला आल्यानंतर काँग्रेस आणि भाजप नगरसेवकांमध्ये चांगलीच राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली। विरोधी पक्षनेते डॉक्टर झिशान हुसैन यांनी आमदारांचं नाव न घेतल्यानं आक्षेप घेतला। यावर सभापती विजय अग्रवाल यांनी आमदार साजिद खान पठाण यांचं नाव घेत स्थानिक विकास निधीतील कामांना मंजुरी देत असल्याचं स्पष्ट केलं। काँग्रेसच्या नगरसेविका निलोफर खान यांनी आमच्या आमदारांनी सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागांमध्येही निधी दिल्याचं सांगितलं। यावर महापौर शारदा खेडकर यांनी आमदार तुम्हालाच नव्हे तर बिल्डरांनाही निधी देतात असा पलटवार केला। त्यामुळे सभागृहात पुन्हा शाब्दिक चकमक सुरू झाली। या वादात नगरसेविका सुनीता अग्रवाल यांनी देखील सहभाग घेतला। दरम्यान सभागृह नेते पवन महल्ले यांनी पाहिजे की नाही असा सवाल करताच वाद अधिक वाढला। सत्ताधारी नगरसेवकांनी या विषयावर मतदान घेण्याची मागणी केली। यावेळी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी सभा सुरू असतानाच आमदार साजिद खान पठाण यांचा मला दूरध्वनी आला। त्यांनी कोणताही वाद न वाढवता संबंधित ठराव मंजूर करण्याची विनंती केली। त्यानंतर मतदान रद्द करून विकास कामांच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली।